व्यक्तीचा स्वभाव त्यांच्या जन्मतारखेवरून पाहिला जात असतो. मात्र व्यक्तीचा जन्म आणि महिना हा स्वभावासाठी व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाची असतो. त्यांचा जन्म महिन्यानुसार कसा असतो हे आपण ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात. जानेवारी महिना. पॉइंट पहिला, या महिन्यात जन्मलेले हे लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. पॉइंट दुसरा, यांना शिकायला आणि शिकवायला आवडते. पॉइंट तिसरा, इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. पॉइंट चौथा, हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप असे संवेदनशील असतात. पॉइंट पाचवा, इतरांना खुश कस ठेवायच हे त्यांना चांगल माहीत असते. फेब्रुवारी महिना. पॉइंट पहिला, यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. पॉइंट दुसरा, ही माणस फार बुद्धिमान आणि चतुर असतात. पॉइंट तिसरा, आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात. पॉइंट चौथा, यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. पॉइंट पाचवा, हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात. पॉइंट सहावा, यांचे परिवार मित्रपरिवार फार मोठा असतो. पॉइंट सातवा, यांना मित्रांसोबत फिरणे खूप आवडते. पॉइंट आठवा, लहान छान गोष्टीवर यांना राग लवकर येत. मार्च महिना. पॉइंट पहिला, या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात. पॉइंट दुसरा, यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. पॉइंट तिसरा, हे यात अतिशय शांतिप्रिय असतात. पॉइंट चौथा, ही माणसे संवेदनशील व सेवाभावी असतात. पॉइंट पाचवा, यांच्यातील विश्वासू गुणामुळे यांना मित्र जास्त असतात. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये तुमचा जन्म महिना आणि तुमचा एखादा गुण नक्की सांगा. एप्रिल महिना. पॉइंट पहिला, या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. पॉइंट दुसरा, यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. पॉइंट तिसरा, या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तयार असतात. पॉइंट चौथा, यांना धाडसी काम करायला आवडतात. पॉइंट पाचवा, यांची स्मरणशक्ती चांगली असते. पॉइंट सहावा, कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याचा वेळ. पॉइंट सातवा, मात्र यांच्यावर येते, परंतु हे मनाने खूप खंबीर असते. मे महिना. पॉइंट पहिला, ज्याचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणस थोड्या जिद्दी स्वभावाचे असतात. पॉइंट दुसरा, यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात. पॉइंट तिसरा, ही माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम हे व्यवस्थितपणे पूर्ण करतात. त्यांना राग लवकर येतो. जून महिना. ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला त्यांना चांगली दूरदृष्टी असते. पॉइंट दुसरा, ही माणसे विनम्र असतात आणि ही व्यक्ती उत्तम वक्ता असते. पॉइंट तिसरा, सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात. पॉइंट चौथा, कामासंबंधी जास्त विचार करत असतात. पॉइंट पाचवा, सतत बोलत राहणारी असतात. पॉइंट सहावा, ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात. पॉइंट सातवा, जर अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग चिडचिड करतात. जुलै महिना. या महिन्यात ज्याचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडं अवघड जाते. पॉइंट दुसरा, या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाचे असतात. पॉइंट तिसरा, परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. पॉइंट चौथा, ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात. पॉइंट पाचवा, इतरांची चिंता करतात. पॉइंट सहावा, लहान सहान गोष्टी असे मनाला लावून घेतात. पॉइंट सातवा, सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत. ऑगस्ट महिना. पॉइंट पहिला, या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असते. पॉइंट दुसरा, यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो. सर्वांची काळजी करतात. पॉइंट तिसरा, प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो. पॉइंट चौथा, यांना धाडसी कामे करायला आवडतात. पॉइंट पाचवा, ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात. पॉइंट सहावा, तर कधी कधी अहंकारी असतात.
सप्टेंबर महिना. पॉइंट पहिला, ज्या लोकांचा जन्म या महिन्यात झाला आहे तो परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. पॉइंट दुसरा, इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात. पॉइंट तिसरा, यांचे स्मरणशक्ती खूप चांगली असते. पॉइंट चौथा, ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच. पॉइंट पाचवा, विश्वासू आणि प्रामाणिक असतात. ऑक्टोबर महिना. पॉइंट पहिला, या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते. पॉइंट दुसरा, त्यांना नवीन मित्र करायला आवडते आणि यांना प्रवास करायला आवडतो. पॉइंट तिसरा, यांना कला, साहित्याची खूप आवड असते. पॉइंट चौथा, स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते. नोव्हेंबर महिना. पॉइंट पहिला, या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करतात. पॉइंट दुसरा, बुद्धिमत्ता उत्तम आणि आकर्षक असते. पॉइंट तिसरा, या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात उत्सुकता असते. पॉइंट चौथा, हे लोक कधीही हार मानत नाहीत. पॉइंट पाचवा, पण मनमिळाऊ असतात. डिसेंबर महिना. पॉइंट पहिला, यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते. पॉइंट दुसरा, खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असतात. पॉइंट दुसरा, यांना खेळायला आणि गप्पा मारायला खूप आवडते. पॉइंट चौथा, ही माणस नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात. मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ भक्ती.